हॅलो नमस्कार। तर माझा इथं माळव्याचा जो बाजार आहे तो संपलेला होता, त्यामुळे मी आज इथं बाजारात आलेली आहे माळव्याचा बाजार घेण्यासाठी। मी इथं काही वाटाणा, टोमॅटो आणि कांदा वगैरे घेतलेला आहे आणि मी इथं कर्नाटकात राहते, त्यामुळे इथं सगळीजण इथं कन्नड बोलतात। मराठी पण आहेत, पण इथं जास्त करून इथं कन्नडच बोलतात। त्यानंतर मी माझे बाकीचे जो बाजार आहे तो सुद्धा मी इथं घेतलेला आहे। त्यानंतर मी इथं निघणार आहे आणि निघतेवेळी मी इथं गाड्यावरून जी पाणीपुरी आहे ती घेतलेली आहे आणि मी घरीसुद्धा बनवते। पण इथं कधी-कधी आपल्याला बाहेरचं पण असं खायसारखं वाटतं आणि सर्दीमध्ये तर इथं काहीच चव लागत नाही सर्दीमुळं। त्यामुळं इथं थंडीमध्ये सगळ्यांनाच इथं सगळीकडे सर्दी आणि खोकला झालेला आहे, त्यामुळे तोंडाची चव आहे ती गेलेली असते। त्याच्यासाठी इथं चटपटीत काहीतरी खावं वाटतं। माझ्याबरोबर सुद्धा तसंच झालेलं, त्यामुळे मी इथं पाणीपुरीचं पार्सल आहे ते घरी घेऊन येत आहे आणि इथंच पण मी खाल्ले असते, पण आपल्या फॅमिलीसोबत खाण्याची मजा आहे ती वेगळीच आहे। मी इथं एकटी आलेली होती, त्यामुळे मी घरी जाऊन माझ्या मुलग्याबरोबर वगैरे खाणार होतो आणि तसंही मी इथं एकटी असले तर मी अजिबातच कुठं हॉटेल वगैरे आणि मी एकटी कुठं खाण्यास जातच नाही। एकतर मी ह्यांच्याबरोबर जाते, नाहीतर माझी मैत्रिणी वगैरे सोबत असली तरच मी जाते। मला एकटी मी कधीच कुठं म्हणजे जाऊन खायची वगैरे मला सवयच नाही। आता मी घरी आलेली आहे। मी इथं लेट झालेला होता घरी येण्यासाठी। सर्वात आधी तर मी इथं चहा बनवायला ठेवलेली आहे। त्यानंतर माझा बाजार आहे तो सुद्धा मी इथं काढून घेतलेला आहे आणि तो इथं मी निवडून इथं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे। आणि इथं आमचं कार्टून देखील इथं कधी बनवते ही पाणीपुरी ह्याचीच वाट बघत आहे। इथं खातेवेळी तर तो 1-2च खाईल, पण इथं त्याला काही आणल्यानंतर असं घाई असते की तो सगळीच संपून टाकेल। आता इथं पाणीपुरी देखील इथं 6च पुऱ्या दिलेल्या आहेत, पण इथं मी आयडिया काय करते, मी कायमच आणल्यानंतर मी आयडिया असं करते की माझ्याकडे जी घरी असते पाणीपुरी, मी इथं म्हणजे जी पाणीपुरीची जी पुऱ्या असतात ती इथं सेपरेटसुद्धा ती मिळतात, तीच मी इथं आणून ठेवलेली असते आणि तीच मी इथं तळून मी तीच पाणीपुरी इथं बनवून आम्ही खातो आणि ती दिलेली असते ती इथं थोडे कमीच देतात आणि खूपच लहान असतात। आता मी घरातील जी पुऱ्या आहेत तीच इथं तळून घेतलेली आहे आणि पाणीसुद्धा इथं पार्सलमध्ये इथं पाणी वगैरे खूप दिलेलं असतं। इतक्या पुऱ्याबरोबर ते पाणी आहे ते बास होतं आणि त्याच्यावरती जो शेव आहे तो सुद्धा इथं खूप दिलेला असतो। कांदा वगैरे सुद्धा इथं देतात पार्सलमध्ये आणि मी जिथं घेते पाणीपुरी भेल घेते तिथं खूपच छान बनवतात, म्हणून मी तिथं सारखंच तिथंच घेत असते। आता पाणीपुरी इथं मस्त तयार झालेली आहे। आता आम्ही दोघे मिळून इथं खाणार आहे आणि आम्हाला इथं संध्याकाळी न जेवलं तरी पण चालतं, कारण की पाणीपुरी खाल्ल्यानंतर इतका भूकच लागत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच। बाय बाय।